मध्ये 42 धावांचं मारथॉन इनिंग साकारली होती तो हरेश आणि त्यासोबतच दर्शन. सामना सुरू होतोय. गोलंदाज ट्रॅकवर आपण बघतोय. गोलंदाज शुभम व्हेरी वेल. फर्स्ट बॉल दोन्ही संघांना शुभ्याच्या पहिला बॉल फुल टॉस वाईड डोका टाकण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. फुल टॉस बॉल होता. वाईड डोका टाकण्याचा प्रयत्न शुभमचा राहिला. थोडासा लांब ठेवायचा प्रयत्न चालवलाय. कारण माहिती आहे जर ओव्हर पिच आणि बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिले तर मोठे फटके बघायला लागतील. फटका इथे चांगला जरूर होता पण फिल्डिंग थोडीशी खराब झाली. पिच पॉइंटला तिथे मात्र फिल्डिंग खराब झाली. 30 सगळचा आतमध्ये एक धाव मिळाली हरेशला. एक धाव मिळाली संघाला एका धाव्याने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना धाव फलकावरती एक धाव लागत असताना पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं 2 बॉल झालेत. धावा धाव फलकावरती एक. समोर गोलंदाज दर्शन. ओ फटका चांगला आहे. चाललाय बॉल डीपला मिड विकेट. चांगली फिल्डिंग होती. झेलचा प्रयत्न केला होता जरूर पण त्याला माहिती होतं झेल त्याच्यापासून खूप लांब आहे. दुरावतोय. झेप घेतली चेंडूवरती. स्वतःची बॉडी चेंडूवरती आणली. बॉल अडवला. एकच धाव मिळाली इथे सुद्धा. एकने धाव फलक साईल धाव फलकावर पुढे बघतो आपण. 2 वरती 3 चेंडूचा खेळ संपन्न. पॉवर प्ले सुरू आहे. पहिलं गोलंदाज शुभम सध्या तरी चांगली गोलंदाजी. 3 बॉल आतापर्यंत खूप चांगले राहिलेत. इन स्विंग आतमध्ये येणारे बॉल. हो चांगली बॉलिंग होती. आता इम्पल्सचा वरनं उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतोय. बॉल दुसऱ्या टप्प्यात जाईल सीमा पार. हरेशच्या बॅटमधनं पहिला चौकार. हो फटका चांगला आहे. गॅप मोठी आहे. चेस होणार नाही. प्रयत्न केले त्याचा आवाका बाहेर. बॉल सीमा पार पहिल्या टप्प्यात ओलांडतोय चौकार. चार ने 10 माणसं डबल फिगर दुहेरी अंकाने धाव फलक स्कोर बोर्ड वरती एकूण 10 धावा आपण बघतोय. षटक पहिले सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपन्नच टाकला हरेश. हो बाहेर निघाला. बॅटचे कडा बॉल मागे चाललाय घरंगळत फिरत. थर्ड मॅन चेंडू खाली. जाऊ स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा हरेश कडे षटक संपन्न. पहिल्या षटका अखेर बिनबाद धाव संख्या धाव फलकावरती 11. पण बघितले 2 चौकारच्या साह्याने हुशार केला हरेशच्या बॅटमध्ये. 2 चौकार सध्या तरी 10 वरती जो खेळतोय. 5 बॉल त्याने फेस केलेत. धावा फलकावरती तब्बल 11 प्लस 11. मागच्या मॅच मध्ये असं काहीतरी चित्र होतं आणि त्याच्यानंतर जी फटकेबाजी झाली होती हरेशकडनं. झेल ड्रॉप झाल्यानंतर त्याचा खूप फायदा त्याने घेतला आणि संघाची धावसंख्या 63 वर नेऊन ठेवली होती. सध्या तरी आता 11 षटक पहिले संपन्न. पॉवर प्लेचं द्वितीय षटक सुरू होतोय. गोलंदाज विक्रांत. विक्रम म्हणतोय गोलंदाजी ट्रॅकवर सगळा पुन्हा एकदा हरेश असेल. आता 3 फिल्डर 30 सकाळच्या बाद अगोदर 2 आता 3. लॉंग ऑन लॉंग अप सज्ज असेल. एक असेल मिड विकेटला. 30 सकाळच्या आतमध्ये शॉटला मिड विकेट. शॉटला एक्स्ट्रा कव्हर. डीप असेल पॉइंटला गलीमध्ये. थर्ड मॅन शॉर्ट लेगला फिल्डर उडवला. बॉल सुपर कव्हरला ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड स्लो झाली. पाठलाग सुरू आहे. चेस होईल का? हो झालाय. अडवलाय. चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न करत होते. अखेर नकार. फेकी चांगली. 2 धावा वाचवल्या असं वाटलं होतं. चेंडू झाला सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड टप्पा पडल्यावरती थोडीशी गती कमी झाली.
त्याचा बेनिफिट मिळाला. दोन ने 13 10 फलकावरती. ओ पिच बॉल होता, बॉल हवेत झेल. आता मात्र मिड विकेटला फलंदाज बाद. मोठा मासा सापडलाय जाळ्याला. सापडं रचलं होतं अरेस्ट साठी आणि त्याच्यामध्ये सापडलाय. पहिली विकेट 13 वरती पलक्षला धक्का बसतो पहिला. पहिली मोठी विकेट गोलंदाज विक्रम च्या खात्यामध्ये. बॅटर मैदानावरती एंटर झाला अभि सिंग. मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आले होते. आता थोडा लवकर आला कारण की पहिली विकेट लवकर पडली. आपण बघितलं हरेश परतला मैदानाचा बाहेर. तरी जागा आता पूर्णपणे भरून काढावी लागेल. धावा करावा लागतील. आता कमबॅक गोलंदाज विक्रमने केला. हो चप्पा पडला. थोडासा खाली राहिलेला चेंडू शॉर्ट बॉल येतो. कमबॅक खूप चांगलं राहिलं. फलक स्थगित 13 वरती फलकावर बघतो आपण एकूण चेंडू झाल्या षटकार देईल आतापर्यंत. विचार केला गोलंदाज विक्रमचा तर 3 स्टेप आउट झाला. इथे बॅटची कडा घेतली. बॉल मागे चालला. काय घडतंय मैदानावरती. एक धाव जरूर मिळेल. इथे प्रयत्न गोलंदाजाने केले पण नॉन सगळ्याला फलंदाज त्याला धावणं अनिवार्य. स्ट्राईक सोडणं मात्र खूप गरजेचं आणि त्याचा बॉडीला बॉल लागून मागे ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर मिळाली. 14 वरती धाव फलक आपण बघतोय. 4 बॉल 14. हो इथे मात्र लाईन खूप चांगली आहे. अवर फ्रॉम द बॉडी थोडासा लांब ठेवायचा प्रयत्न चालू आहे. गोलंदाज विक्रमचा डॉट बॉल येतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी शेवटचा बॉल 1 2 गो. काय गोलंदाजी करतोय. कमबॅक चांगला राहिला. मोठी विकेट मिळाली. 3 धावा खर्च केल्या आतापर्यंत. शेवटचा बॉल इथे सुद्धा सेम तसंच समीकरण. यस डॉट बॉल येतोय. षटक संपन्न दुसरं. धावा फलकावरती स्थगित 14. पहिल्या ओव्हरमध्ये 11. आता 3 2 षटका अखेर 7.00 सरासरीने 14 धावा फलकावरती लागल्यात. आणि आता इथनं विचार केलं तर अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. हरेश बाद झाला. डावाला कुठेतरी कलाटणी मिळाली आणि त्याचं नंतर गोलंदाज विक्रम ने केलेले कमबॅक खूप चांगला. सध्या तरी 14 वरती धाव फलक. वरती येतो तुम्हाला आपण बघतो. प्रवीण येतो. पहिल्या षटकात 11 नंतर 3. 14 वरती धाव फलक थांबलाय. गडी बाद झालाय. सलामीचा फलंदाज हरेश लवकर भारतला. राऊंड विकेट कॉमेंट्री बॉक्स एंड करणं. प्रवीण समोर फलंदाज अभि. हो फटका चांगला हवेमध्ये. बराच वेळ लॉंग ऑफ चेंडू खाली एक चक्कवर टिपलेला झेल. फलंदाज बाद. धक्का दुसरा 14 वर.
धावसंख्या सगळीत 14 वरती, अजून एक विकेट 14 वरती पडते. दुसरी ब्रेक थ्रू मिळवून दिलं प्रवीणने. षटक सुरू आहे तिसरं. सध्या तरी धावांचा वेग थांबलाय. हो, फटका चांगला आल्याबरोबर वाईड लॉंग ऑनचा वर्ण ठोकलाय फलंदाज आकाशने षटकार. एकही षटकार नव्हता. आता बघायला भेटला बॅटचे कडा घेतल्या. सूर्यरक्षक धावतोय, दुरावतोय. जल बॉल गरंगळत फिरून मागे चाललाय. फाईन लेग चेंडू खाली येईल तोपर्यंत एकदा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज एकने धावफलक 21 वरती. बऱ्याच वेळानंतर धावफलक मात्र आता इथनं हलतं झालंय. वेगाने षटकार आल्यानंतर 21वा धावफलकावरती 3 बॉल झालेत. प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली त्याला, मात्र अभिची स्ट्राईकला दर्शन सरकला. दर्शनासाठी आसंडू वाईटच्या वर टाकण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅक खूप चांगला गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीणचं. षटकारानंतर सिंगल आणि हा डॉट बॉल. चांगली गोलंदाज होते सध्या तरी मैदानावरती सगळ्या गोलंदाजांकडनं आतापर्यंत. इथे पुन्हा बॉल मागे चाललाय. अजून एक डॉट बॉल येतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल. स्ट्राईकला खेळतोय फलंदाज दर्शन. सलामीचा फलंदाज आहे. काय घडतंय मैदानावरती थोडंसं बॅकफुटवर बघायला भेटतो आतापर्यंत. पलेक्स 11 जाणे या मॅचच्या अगोदर पहिल्या मॅच मध्ये तब्बल 63 धावा खुटला, तर तोच संघ थोडा बॅकफुटवर. एक धाव कंप्लीट झाले. चांगली फिल्डिंग होती आहे शॉट मिडॉनला. एक स्ट्राईक रोटेट झाली आहे फलंदाज दर्शनकडे. धावता फलकावरती 22. 7.33च्या सरासरीने 3 षटका अखेर 22 धावा. धाव फलकावरती पाण्याची मागणी केली आणि इथे मात्र एक छोटासा ब्रेक घेतला जाईल. तोपर्यंत बोलूया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीताकडे. मागच्या सुद्धा खूप चांगली राहिली गोलंदाज प्रवीणची. फक्त 8 धावा षटकारानंतर बॉल हवेमध्ये. शॉर्ट्सचा कव्हर. झेल ड्रॉप. सिंगल कंप्लीट दुसरा प्रयत्न लगेच केला. बॅकअप येईल दूरवरनं लॉंग ऑफ वरनं. तोपर्यंत दोनही कंप्लीट. सोपा झेल ड्रॉप झाला. अगोदरच विक्रमचा विचार केला तर त्याच्या हाताला मात्र थोडीशी दुखापत आहे असं वाटतं. ते एक बोटाला फ्रॅक्चर आहे. नक्कीच माहिती आमच्यापर्यंत येते. तर सुद्धा गोलंदाजी खूप चांगली केली. 3 धावाचे षटक
आणि आता झेल ड्रॉप. ओ फटका चांगला आहे. काव कॉर्नर झेल ड्रॉप. पहिल्या टप्प्यात बॉल सीमा पार. बॅकअप लेट येईल तोपर्यंत चौकार. शहाणा फलक पुढे सरकायला फलकावरती आपण धावा बघतो एकूण 28. फटका इथे चांगला. हेलिकॉप्टर व्यासपीठाला मानवंदना देणारा आहे तोय फलंदाज दर्शनचा बॅट मधनं हवेस वार्तालाप करणारा हेलिकॉप्टर लँड झाला. षटकार. पहिला षटकार. इथे दबाव गोलंदाजावर. व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक. खराब चेंडू होता. चौकारानंतर षटकार नंतर व्हाईट. 35 धावा. धावांचा वेग आता वाढतोय. आशिषला केले टार्गेट. चेंडू झाले आतापर्यंत या षटकातील 3 धावा खर्च केल्यात. एकूण 13. हो फटका इथे चांगला आहे. आता स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल. प्रयत्न चांगले. बॉल अडवला. झेप घेतली चेंडूवर. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी नसणार. चेंडू येईल तोपर्यंत 2 धावा अजून कंप्लीट. 2:37. 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. फटक्या भांडे सुरू आहे. इथे लाईन बघावे लागेल. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा आउटसाइड दी लेग स्टिक. पिचिंग झाला चेंडू. लेग स्टिक सोडून जाणारा. अवांतरने धाफलक पुढे जाईल. धाफलकावर बघतो आपण एकूण 38. 38 धावा. हे षटक मागडे राहिले गोलंदाज आशिष आतापर्यंत उडवलाय. मिड विकेट. डीप मिड विकेटचा वर्ण. बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. दर्शनने मात्र इरादे स्पष्ट केलेत. आग उखळणारी फलंदाजी आता सुरू आहे. अजून एक षटकार. थँक्यू. षटकाराने धावसंख्या फुलतीये. बहरतीये. पुढे जाते. 44. हरेश केणे खुश आहेत. लवकर बाद झाले. प्रोत्साहन करतायत. कॉन्फिडन्स लेवल मात्र आता हाय झाला दर्शनचा. बाहेरनं दिलेला प्रोत्साहन. फटका इथे चांगला. स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवला. दबाव टाकायचा प्रयत्न सुरू आहे. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि मिस फील्ड. बॅकअप ही थोडं उशिराने खराब. जिथे 1 होती तिथे 2 आणि दुसरीचंही रूपांतर 3 धावेने. 3 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 47. तब्बल 47 धावा धावफलकावरती. हरेश केणे खुश आहे. डगआउटचा बाहेर उभे राहून प्रोत्साहन करतायत. कॉन्फिडन्स वाढतच फलंदाजांचा आणि खास करून दर्शनचा. जो दर्शनचा विचार केला अगोदरच्या काही बॉलवरती थोडासा चाचपडत होता. थोडासा कुठेतरी धडपडत होता धावांसाठी. त्याने मात्र आता या षटकामध्ये तब्बल 2 षटकार 1 चौकार ठोकलाय. आणि वैयक्तिक त्याचा विचार केला तर 12 बॉल 25 वर तो खेळतो. 24 वर तो सध्या तरी खेळतो. मुक्का व्यासपीठावरती दीपेशजी भोईर आणि जितेशजी भोईर आणि संचितजी राऊत आणि त्यांच्यासोबतच अक्षयजी भोईर. तिन्ही मान्यवरांचं स्वागत. सहर्ष हार्दिक स्वागत. CPL चिकनगर प्रीमियर लीग पर्व 3 2025 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत करतो.
वळतो मैदानाकडे सामना सुरू आहे. पलक्ष 11 आणि एकविरा प्रॉमिस. दोन टीम मध्ये टॉस जिंकला एकविरा प्रॉमिसने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय शेवटच्या षटकाला. सुरुवात फुल टॉस बॉल मध्ये स्क्वेअर लेग ठाऊन दी बॉल टिपलाय जाईल संपलाय. आता मात्र दर्शनचा खेळ. धक्का क्रमांक 3 पलक्ष 11 संघाला. झाल्या वाजतायत फलंदाज दर्शनसाठी. धावांसाठी धडपडला होता दर्शन. त्या दर्शनने संघाला सावरलं. अखेर चौथ्या षटकामध्ये काय फटकेबाजी राहिली पण आता त्याला परतावं लागतं. फटका इथे चांगला. फुल टॉस बॉल स्वीकारला परवानगी दिली. अगदी लांब पल्ल्याचा षटकार. मिड विकेटचा डोक्यावरनं फ्लॅट बॉल षटकार. त्रेपन्न धावा फलकावरती पलक्ष 11 संघाचा. खूप लवकर बाद झाला होता हरेश पण त्याच्यानंतर दर्शन धडपडला धावांसाठी. अगोदर 5 बॉल त्याने पेस केले होते. एकच धाव त्याच्या बॅटमधून आली होती पण त्याच्यानंतर त्याने घेतलेला भरपूर समाचार आणि संघाला सावरला. आणि आता एक षटकार बघितला पण जयेशच्या बॅटमध्ये त्यानंतर सिंगल. या एकने धाव पुढे जाईल. धाव फलकावरती बघतो आपण एकूण 54. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. पहिले 17 डावाचं सुरू आहे. 54 लागलाय. जी धावसंख्या हवी होती जो फायटिंग स्कोर हवा होता आपण बघितलं तो म्हणजे जो पलक्ष 11 तो तर बनलाय. हरेश स्वतः खुश आहेत. लवकर बाद झाले तरी सुद्धा धावा येत. धावांची गती थांबली नाही. बॅटची कडा घेतली. हो इथे मात्र आतल्या बाजूला बॉल लागला. एकच धाव मिळालेला. इथनं धाव फलक एकने पुढे जाईल 55 वरती. कमबॅक आता चांगलं राहिलं. पुन्हा गोलंदाज सचिनचं विकेट नंतर षटकार बघितल्यानंतर 2 सिंगल धावा धाव फलकावरती एकूण 55. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक असतील. राऊंड वगैरे सज्ज होतो पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती. गोलंदाज सचिन. हो चांगला चेंडू होता. इथे टप्पा पडल्यावरती आतमध्ये राहतोय आणि खाली सुद्धा राहिला. सुरक्षकाने चपलाई दाखवली. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक मैदानावरती 4 55 वर. चाल पंचावन्न धावा. शेवटचा बॉल बॅटच्या कडा बॉल मागे चाललाय. सुरक्षा घेतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जरूर होता पण अखेर नकार. धाव संपन्न पहिल्या 56 वरती. अगदी दुसऱ्या बॉलवर आलेला षटकार आणि त्याच्यानंतर राहिलेला कमबॅक गोल सचिन जो खूप चांगला राहिला डावामध्ये. तरी 56 धावा झाल्या. हर्ष लवकर बाद झाल्यावरती आपण बघितलं मैदानावरती हर्षने तब्बल 12 धावा केल्या. तो लवकर बाद झाला होता आणि त्याच्यानंतर मात्र या धावा फलकावरती एकूण 56. 24 धावांचे एक इनिंग साकारले मैदानावरती दर्शनने. तोही सलामीला आला होता पण अखेरच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती तो बाद झाल्यानंतर सुद्धा धावा कुठेतरी गती कमी झाली धावांची. 56 वर डाव थांबलं. 57 धावांचं इथं असणारे लक्ष
ते आपण बघतोय. म्हणजेच आई एकवीर प्रॉमिस आज संघासमोर धावांना डिपेंड करायचा होता, मात्र ते म्हणजे बघतोय मैदानावरती आपण प्लस 11ला आणि धावांचा पाठलाग करायचा मैदानावरती आई एकविरा प्रॉमिस आज संघाला. सन्मान आहे तो आपण व्यासपीठावरती सन्मान करूया. तर या दरम्यान मंचावरती आगमन झालेले श्रीमान सचिन शेठ बबन भोईर हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. मी विनंती करेन बंडू पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सचिन दादांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करायचा आहे व्यासपीठावरती. त्याचबरोबर जितेश भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण सन्मान करूया. त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण यावं, आपल्या मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर अक्षयजी भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण सन्मान या व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर संचितजी राऊत हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सन्मान करूया. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती असतील तेजसजी पाटील हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण आपल्या कमिटीच्या वतीने सत्कार त्यांचा सुद्धा आपण करणार आहोत. चला बोलत मैदानाकडे सामना त्याचा सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करत ऐकूयात पुन्हा एकदा आवाज जगदीश पाटील सरांचा खेळाचा द्वितीय सत्रामध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय तो चौकार 4. भावेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. पंच बॅटचा इशारा करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर वाईड. बॉलर पुन्हा एकदा वाईड. लागोपाठचा दुसरा. अभित सिंगला पाहतोय आपण.
वा आता मात्र चांगला चेंडू होता, अगदी खेळण्यासाठी भाग पाडलाय खेळाडूला, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. ओ लेटकट केल्या त्या ठिकाणी, खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ, ओ नाही अडवता आलं आणि मिळतील त्या 4 धावा, चौकार. आणि 6 धावा. अतिशय चांगला फटका होता, प्रयत्न चांगले होते, यश मिळालं नाहीये आणि हा षटकार येत असताना दोन चौकार, एक षटकार, 2 वाईट. पुन्हा एकदा यावेळेस थांबला चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा लांब चेक्स आहे, करतात का फिल्डर आणि मिळतील त्या 4 धावा, चौकार. खराब फिल्डिंग. पाय ते 2 फिल्डर आले होते, मात्र त्यांना अगदी चेंडू चकून जातोय निघून आणि पहिल्या ओव्हर मध्ये दमदार सुरुवात केली आहे. धाबा झाल्या त्या तब्बल 22. सिंगच्या षटकामध्ये 24 धाबा आल्या. सामना स्पीडअप करा, जास्त वेळ करू नका प्लीज, कारण सध्या तरी तिसरा सामना सुरू आहे. पहिला चेंडू डॉट. भावेश आणि मयूरी जोडी अद्यापर्यंत मैदानावरती. एकवेरा प्रॉमिस विपक्ष पलक्ष 11.
यस वाईड बॉल. धावा झाल्यात त्या 25. 56चं टार्गेट. 57चं टार्गेट आहे. 56 बनवल्यात. कॅचिटचा कॉल आहे. फिल्डर जवळपास नाहीये. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू चालला सीमा पार. धावा मिळते 4. फटका चांगला मिळाला आणि 4ने धावसंख्या पुढे जात असताना आता धाबा झाल्या त्या 35. 35. उंची लांबी नाहीये. झेलचा अंदाज घेता आला नाहीये फिल्डरला. आणि 2 धावा. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या रडारामध्ये लांबच लांब षटकार. चौदा. ओ चांगला अगदी. ओ पुन्हा एक 4. जणू हायलाइटच सुरू आहे की काय. पेशानी मयूर यावेळेस फलंदाज बाद दांडी गुल. पहिला धक्का.
आज बाद झाले होते भावेश, ज्याने 26 धावसंख्येचं योगदान दिलं. न्यू बॅटर विक्रम भोईर मैदानामध्ये. चला हरेश केने मैदानावरती पाहतोय. तिसरं षटक आपल्या टीमच्या वतीने. यस, फक्त हलक्या हाताने ढकललाय आणि तिथे एक धाव. 48 धावा झाल्यात. 57 विन होतं. यावेळेस फटका चांगला आहे. 6 धावा, गुड शॉट. आता धाबांची गरज आहे ती फक्त आता 3. ओ पुन्हा एकदा चेंडू चांगला होता. डॉट्स. आता 5वी मॅच खेळवायची. आणि फिनिश सामना केलाय. होतोय. आई एकविरा प्रॉमिस विपक्ष पूर्व 11 या दोन संघामध्ये सामना खेळायचा आहे आपल्याला. चौथा सामना आपण पेंडिंग ठेवतो. चॅलेंज सीसी आणि शिवांश. आई एकविरा प्रॉमिस आणि पूर्व 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे.